नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आहे आणि फायनली मुंबईमध्ये ईश्वरी आणि अर्णव यांची भेट होणार आहे आणि ती अशी जबरदस्त अशी भेट असणार आहे. ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे राकेश मात्र ईश्वरीवरती जाम फिदा झालेला असतो. तो म्हणत असतो की ईश्वरी ईश्वरी ईश्वरी, कारण काहीही झालं तरीही मी या ईश्वरीला विसरूच शकत नाही असं राकेश म्हणत असतो. त्याला आठवत असतं ईश्वरी माघारी फिरलेली असते. मागं फिरून ती राकेशकडे पाहत असते. तेव्हाचा तो सीन त्याला आठवतो आणि तो म्हणत असतो कितीतरी येऊन मुली गेल्या, नताशा, क्रिशा, ईशा, पण ईश्वरीसारखी नाही. एवढ्या हॉट मुली माझ्या आयुष्यात होत्या. नताशा, तू तर आत्ताच माझ्या आयुष्यात आलेली आहे, एवढी हॉट आहे, पण मला अजूनही असं वाटतं की मला माझ्या आयुष्यात ईश्वरी हवी आहे. तिचं स्थान माझ्या हृदयात आहे, तिनं माझ्या दिलात जागा मिळवलेली आहे असं तो म्हणत असतो. ईश्वरी इकडे बाप्पाच्या मंदिरात आलेली असते. ती बाप्पाबरोबर भांडत असते. तिने बाप्पाकडे मागणं मागत असते की मी चालली आहे, तुझ्यामुळं झाले हे सगळं. तो खडूस जर मला दिसला नसता, तो खडूस जर मला भेटला नसता तर आज ही वेळ आली नसती असं ईश्वरी बोलत असते. पण आता बाप्पा मी चालले, मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे, तो प्रसाद दिलाय ना तो घे. आणि परत ईश्वरी फिरते, पुन्हा माघारी येते आणि म्हणू लागते की मी चालले आहे बाप्पा असं ती बोलत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीला इंदोर सोडून जायचं नसतं, आपल्या आईबाबांना सोडून जायचं नसतं. ती म्हणत असते की बाप्पा हे सगळं तुझ्यामुळं होतं आहे, या सगळ्याला जबाबदार तू आहेस, कारण तुझ्यामुळंच हे सगळं झालेलं आहे आणि तूच या सगळ्याला जबाबदार आहे, तुझ्यामुळं ह्या गोष्टी घडत आहेत. इकडे आता राकेश बोलत असतो, नताशा तू माझ्या आयुष्यात आत्ताच आली आहे, पण ईश्वरीचे डोळे, तिच्या डोळ्यात असलेला तो साधेपणा, मला ना आता ईश्वरीसारखी मुलगी हवी, तू नको आहे मला, बाकीच्या कितीतरी हॉट असल्या तरी नको आहेत मला त्या, असं इकडे याचं बोलणं चालू असतं. राकेश मात्र ईश्वरीवरती फिदा असतो. त्याला काही करून ईश्वरीचं स्थान त्याच्या आयुष्यात हवं असतं, ईश्वरी त्याच्या आयुष्यात हवी असते. राकेशचा हा डाव मात्र घाणेरडा असतो. त्याच्या मनात प्रेम नसतं, पण तो त्या ईश्वरीकडे अट्रॅक्ट झालेला असतो. त्याला ईश्वरी नको त्या गोष्टींसाठी हवी असते आणि ईश्वरी बिचारी साधी असते. ती बाप्पाच्या पुढे तिथे मागणं मागत असते, बाप्पाला सांगत असते की नाही, काहीही झालं तरीही मी ऐकणार नाही, माझ्यामुळं माझ्या नमुताईलाही त्रास सहन करायला लागत आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं इकडे बाबा आणि सुप्रिया म्हणजे ईश्वरीचे आई बाबा दोघंही बोलत असतात. बाबा म्हणत असतात की तुला काय झालं, तुझा नक्की काय प्रॉब्लेम आहे, कारण तू असं का विचार करत आहे, आपण जो निर्णय घेतला आहे तो आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घेतलेला आहे, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, तू काळजी करू नकोस असं ते ईश्वरीला इकडे आईला सांगत असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आता राकेश मात्र ईश्वरी मंदिरातनं बाहेर येते. ईश्वरी म्हणत असते की मला आता त्या मुंबईसारख्या ठिकाणी जायचं आहे, तिथं कसली माणसं असणार आहे, तिथं काय होणार आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी बोलत असते, मनाशीच बोलत असते, स्वतःशीच बोलत असते. आणि राकेश तिथे येतो आणि म्हणतो आमच्या मुंबईत पण चांगली माणसं आहेत बरं का, असं नका समजू, समुद्रासारखं मोठं मन आहे आमच्या मुंबईचं, तुम्ही मुंबईला नावं नका ठेवू. आणि मग ईश्वरीला तो बोलायला सुरुवात करतो. ईश्वरी म्हणते तुम्ही, तेव्हा तो म्हणतो की हो, मंदिरात आलेलो, म्हणजे मी कुठल्याही शहरात गेलो तरी पहिलं गजाननाच्या मंदिरात जातच असतो, हे तो बोलत असतो. त्याचं जे बोलणं असतं ते म्हणजे अगदी कोणालाही भावेल असं असतं, कारण ईश्वरीचे श्रद्धा बाप्पावर किती आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं, म्हणून तर तो हे सगळं बोलत असतो. ईश्वरी मात्र गोड हसते. त्यावेळेस ईश्वरी त्याला विचारते काय झालं, तेव्हा तो म्हणतो की मलाही कळत नाही आहे की मुंबईला नावं का ठेवत होता तुम्ही, म्हणजे तुम्ही मुंबईत जाणार आहात का. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. मग मुंबईत कुठे राहणार आहात, तेव्हा ती सांगते मी आत्याकडे राहणार आहे. बरं ठीक आहे, आता मला तुमचा नंबर देऊन ठेवा, माझा नंबर तुमच्या मोबाईल द्या इकडं, त्याच्यात मी सेव्ह करून ठेवतो. आणि मग तो मोबाईल घेतो, तिच्या मोबाईलमध्ये राकेश या नावाने त्याचा नंबर सेव्ह करतो आणि तिला सांगतो की मुंबईमध्ये आल्यावर कोणतीही गरज लागली की मला फोन करायचा, मी तुम्हाला मदत करेन, काही प्रॉब्लेम नाही आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही, मी असेल तिथे, कारण मी मुंबईचाच आहे, हे सगळं तो बोलत असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गप्पा त्यांच्या चालू असतात. त्यानंतर तो म्हणतो की हे वॉलेट तुमच्या बाबांचं तिथे रस्त्यात मगाशी राडा झाला ना, त्यावेळेस ते पडलेलं होतं, हे तो सांगतो. आणि त्याचवेळी त्याच्या डोक्यात जे विचार असतात ते सुरूच असतात, कारण त्याला ईश्वरी ही आवडू लागलेली असते.
त्याला ईश्वरी हवी असते, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला ईश्वरी हवी असते. त्यासाठी त्याचं हे सगळं ईश्वरीशी गोड बोलणं चालू असतं. त्याचवेळी ईश्वरी मात्र गोड हसत असते आणि म्हणत असते की काहीही झालं तरीही मला आता आणखी एक गोष्ट महत्त्वाची वाटायला लागलेली आहे. ती म्हणजे की मुंबईत गेल्यानंतरचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे. कारण राकेशजी तिथं आहेत. खरंच ते मनाने किती चांगले आहेत. तो खडूस कसा होता. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्णव त्याच्याच टेन्शनमध्ये असतो. आकाश त्याला उद्याच्या मीटिंग्सबाबत सांगत असतो. तेव्हा आकाश म्हणतो की ती मीटिंग आहे ती मी नाही करणार, तू कर अटेंड, असं तो सांगू लागतो. त्याचवेळी इकडे अर्णवने ही गोष्ट सांगितलेली असते आणि त्याचबरोबर आकाश म्हणतो की ठीक आहे. आणि त्यानंतर अर्णव आता जेवणासाठी टेबलवरती जातो आणि त्याच्या जेवणामध्ये नॉनव्हेज नसतं, त्याला नॉनव्हेज हवं असतं म्हणून तो तिथे थांबलेला असतो. आणि त्याचवेळी तिथे ताई येते आणि तो ओरडत असतो, चिडचिड करत असतो. तेव्हा अंजली तिथे येते आणि अंजली त्याला सांगू लागते की आज घरामध्ये पूजा आहे, त्यामुळं आज घरामध्ये नॉनव्हेज नसणार आहे, तर तुला हेच सगळं खावं लागणार आहे. परंतु अर्णवला ही गोष्ट मात्र ॲक्सेप्टच होत नाही. त्याला हे आवडत नसतं, त्याला त्याच्या जेवणामध्ये तेच हवं असतं. परंतु अंजलीने सांगितल्यामुळं आता त्याच्याकडे कोणताही पर्याय नसतो. अंजलीने त्याच्यासाठी जे जेवण दिलेलं आहे तेच त्याला जेवायला लागत असतं, कारण ताईचा शब्द तो कधीही मोडत नसतो. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. त्याचवेळी त्याला फोन येतो आणि मग तो फोनवरती शिर्केंशी बोलायला सुरुवात करतो. शिर्केंशी बोलायला जात असतो आणि शिर्केंना तो म्हणतो की काय झालं. शिर्के म्हणत असतात की अर्णव सर अजूनही व्यवस्थित असा पत्ता लागलेला नाही आणि लवकरच आपल्याला समजेल, असं शिर्के सांगत असतात. त्याचवेळी अर्णव मात्र भयानक चिडलेला असतो. तो म्हणत असतो मला कळतच नाही आहे की एका मुलीची माहिती काढायला सांगितलेली आहे आणि त्या गोष्टीसाठी एवढा वेळ लागत आहे. म्हणजे नक्की तुमचं चाललं आहे काय, तुम्ही काम कशा पद्धतीनं करता, एका साध्या मुलीची तुम्हाला माहिती मिळत नाही आहे, हे सगळं बोललं जात असतं आणि तो भयानक चिडलेला असतो. आणि त्यावेळेस तिकडे शिर्के सांगतात की हो सर माहिती मिळतच आहे पण थोडासा वेळ लागणार आहे, असं शिर्के सांगत असतात. आणि त्याचवेळी अर्णवला राग आलेला असतो. अर्णवचं असं म्हणणं असतं की इतका वेळ कसा लागू शकतो, तुम्हाला कळतंय का, असं अर्णव बोलत असतो आणि तो चिडचिड करतच जेवायला येतो. तेव्हा मात्र इकडे अंजली त्याला म्हणू लागते की अर्णव तुला माहिती आहे का, म्हणून मी सांगत असते की जेवणाच्या वेळी कामाचे फोन घ्यायचे नाहीत, बघितलं का तुझा मूड काय झालेला आहे, असं ती अर्णवला सांगत असते. इकडे आता जायची तयारी चाललेली असते. ईश्वरी त्याचबरोबर नमू सगळ्या छान तयार झालेल्या असतात, पण ईश्वरी मात्र रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं आणि जयू आत्याकडे राहणं, आईबाबांना सोडून राहणं ही गोष्ट तिला काही सहन होत नसते. पण आईने हा जो निर्णय घेतलेला असतो तो फक्त आणि फक्त ईश्वरीसाठी घेतलेला असतो, हे बाबांनाही माहिती असतं, म्हणून बाबांनी तो निर्णय ॲक्सेप्ट केलेला असतो. ईश्वरी मात्र रडत असते, बाबांना म्हणत असते की बाबा, आणि मग आईशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आई मात्र ईश्वरीशी बोलायलाच तयार नसते. आई तिला टाळत असते. आईशी ती बोलायला जात असते. तेव्हा आईनं डबा घेऊन येते लाडवाचा आणि नमूच्या हातात देते आणि म्हणते की नमू हे घे, कसं आहे तुम्हाला ट्रेनमध्ये भूक लागली तर लाडू दिलेले आहेत आणि कसंही खायची सवय आहे त्यामुळं ते एक्स्ट्राचे दिलेले आहेत, हेही आई सांगत असते. त्याचवेळी इकडे नमूकडे जाऊन आई बोलते पण आपल्याशी बोलत नाही. ही गोष्ट मात्र ईश्वरीच्या मनाला जास्तच लागलेली असते. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय होतं आहे, माझी आई माझ्याशी बोलतच नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी कोणामुळे होत आहेत, हा प्रश्न ती स्वतःलाच विचारत असते. आईला ईश्वरीशी बोलायचं असतं, जे ईश्वरीला सांगायचं असतं ते सगळं आई नमूच्या जवळ सांगत असते आणि नमूने त्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत असं आईचं म्हणणं असतं आणि ईश्वरीशी ती काहीच बोलत नाही. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी खूप रडत असते. आईने आपल्याशी बोललं पाहिजे म्हणून ती रडत असते. ईश्वरी पुन्हा आईकडे जाते पण सुप्रिया मात्र तिला जवळच घेत नाही, तिला टाळत असते, तिच्यापासून दूर जात असते. परंतु इकडे ईश्वरीला ह्या गोष्टीचं मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. आपली आई आपल्याशी बोलत नाही ही गोष्ट ईश्वरीला सहनच होत नसते. ईश्वरीचं असं म्हणणं असतं की आई प्लीज असं नको ना करू, आणि मग ती रडत असते आणि नमू तिला समजून सांगत असते. त्याचबरोबर बाबाही तिथं असतात. बाबा मग ईश्वरीला जवळ बोलवतात आणि ईश्वरीच्या डोक्यावरून हात फिरवतात, तिला सांगतात काळजी करू नकोस, आई आत्ता रागवलेली आहे, या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं तिच्या मनात तेवढंच प्रेम आहे. इकडं जयू म्हणत असते की माझी ती शेवची बॅग
घेतली का, मला ती हवी आहे. म्हणजे आता यांचं मिठाईचं दुकान आहे तर जयूआत्याने सगळं भरूनच न्यायचं ठरवलेलं असतं आणि तेच साहित्य घेतलं का ती विचारत असते. मग ईश्वरी बाबांच्या जवळ जाते. ती बाबांच्या जवळ रडत असते. बाबा तिला समजून सांगतात, तिला जवळ घेतात आणि तिला म्हणतात की बाळा काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, हे बाबांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर ईश्वरी बाबांच्या मिठीत रडत असते. तिला वाईट वाटत असतं की आपली आई आपल्याशी बोलत नाही आहे, आईनं माझ्याशी बोललं पाहिजे एवढाच हट्ट ईश्वरीचा असतो. आणि त्याचबरोबर ईश्वरी आईशी बोलण्यासाठी पुन्हा जाते, पण पुन्हा सुप्रिया तिला टाळते आणि त्याचबरोबर ती नम्रताशी बोलत असते. नमूला म्हणत असते की नमू, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुमच्यासाठी दिलेल्या आहेत, पोह्यांवर तुम्हाला हे खायला आवडतं म्हणून दिलेलं आहे, हे सगळं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे बाबा मग नम्रताला जवळ घेतात. ईश्वरी जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते, पण इकडे सुप्रिया मात्र तिला जवळच घेत नाही. बाबा नम्रताची समजूत सांगतात, तिला सांगतात की एकमेकींची काळजी घ्या, या सगळ्या गोष्टी बाबा सांगत असतात. आणि त्याचवेळी ईश्वरीला वाईट वाटत असतं, पण इकडे जयूआत्या पण ओरडायला सुरुवात करते. जयूआत्या म्हणत असते की चला चला लवकर चला, ट्रेन काय देसाईंसाठी तिथे थांबणार नाही आहे, हे जयूआत्या बोलत असते. आणि त्याचबरोबर ईश्वरीने येऊन सुप्रियाला पाठीमागून मिठी मारलेली असते, परंतु सुप्रिया मात्र ऐकायला तयार नसते. सुप्रियाचं असं म्हणणं असतं की नाही, काही झालं तरी ह्या वेळेस मी हिला माफ करणार नाही, तिने चूकच अशी केलेली आहे, तिने आमच्यापासून गोष्ट लपवलेली आहे, या गोष्टीचा त्रास सुप्रियाला होत असतो. सुप्रियाचं असं म्हणणं असतं, आम्हाला का सांगितलं नाही, एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, इतकं नाव कमवलेलं आहे आणि हे सगळं ह्या मुलीने धुळीत मिळवलेलं आहे. पण तिला ईश्वरीची तेवढीच काळजी वाटत असते. आता सुप्रिया त्याचबरोबर नमू बाबा सगळेजण बाहेर जयू बाबा नमू सगळे बाहेर गेलेले असतात, परंतु ईश्वरी मात्र आईसाठी पुन्हा आतच थांबलेली असते. तिला असं वाटत असतं एकदा तरी माझी आई माझ्याशी बोलेल, मला सांगेल, मला जवळ घेईल, पण नाही. तर इकडे मात्र आता सुप्रिया आतमध्ये निघून जाते. ईश्वरी तिची वाट बघत असते, परंतु सुप्रिया मात्र ईश्वरीच्या जवळ येत नाही आणि तिला जवळही घेत नाही. हे सगळेजण घराच्या बाहेर बॅगा घेऊन गेलेले आहेत. एक बॅग शिल्लक आहे, ती घेऊन आता इकडे ईश्वरीला जायचं असतं. ट्रेनचं टायमिंग झालेलं असतं, निघायचं असतं. इंदोरवरून आता हे सगळेजण मुंबईला जाणार असतात. बाबा आणि त्याचबरोबर सुप्रिया दोघेच घरी राहणार असतात. पण इकडे सुप्रिया घरामध्ये उभी राहून रडत असते, ईश्वरी हॉलमध्ये रडत असते, परंतु सुप्रिया बाहेर जायचं काही धाडस करत नाही. आणि तिला असं वाटत असतं की ईश्वरीला मी माझ्यापासून दूर ठेवलं तरच तिच्यामध्ये बदल होणार आहे आणि म्हणूनच तिने हे सगळं करायचं ठरवलेलं असतं. ईश्वरी रडत असते, तशीच बॅग उचलते आणि आता ती घराच्या बाहेर पडू लागते. तिला वाटतं की आता तरी आपली आई येईल, पण आई काही बाहेर येत नाही. ईश्वरी खूपच नाराज होते. तिला कळतच नाही आहे की काय करू. ती पण रडत असते, इकडे आई पण रडत असते. दोघींनाही वाईट वाटलेलं असतं आणि दोघीही खूप रडत असतात. त्याचवेळी सुप्रिया आतमध्ये रडत आहे आणि ईश्वरी आता घराच्या बाहेर पडते. ईश्वरीला असं वाटत असतं की निघताना तरी आई घराच्या बाहेर येईल, पण आई काही घराच्या बाहेर येत नाही. आणि आता ईश्वरी मुंबईला पोहोचलेली असते. आता मुंबई नगरीत ती आलेली असते आणि त्याचबरोबर ईश्वरी ही मुंबईत आलेली आहे. राकेशने त्याचा नंबर ईश्वरीला देऊन ठेवलेला आहे. राकेश इकडे मस्त मजा मारत बसलेला असतो आणि राकेशच्या मोबाईलवरती त्याच्या बायकोचा फोन येतो आणि राकेश म्हणतो बायको, आणि इतका नालायक असा हा राकेश असतो. बायकोचा फोन उचलण्याआधी त्याच्या मोबाईलमध्ये मंदिरातल्या आवाजाचा एक ऑडिओ असतो, तो ऑडिओ तो प्ले करतो आणि मग म्हणतो की हा बायको बोल बोल डार्लिंग, असं म्हणत प्रेमाने तिच्याशी बोलू लागतो. बायकोला तो म्हणत असतो की काय झालं, तेव्हा ती सांगत असते तुम्ही आता कुठे आहात, जेवलात का, तर तो सांगतो की मी मंदिरात आहे आणि तिथेच गुरुजींना म्हणू लागतो की गुरुजी तो प्रसाद आहे ना तो पॅक करून द्या, असं गुरुजींना सांगत असतो. आणि बिचाऱ्या बायकोला हे सगळं खरं वाटत असतं आणि तिला जराशीही शंकाही वाटत नसते. आणि इकडे हे सगळं जे करत असतो तो राकेश मुद्दामहूनच करत असतो. आणि मग त्याचबरोबर मंदिरातल्या आवाजाचा हे तिथे आवाज चालू असतो आणि तो फोनवरती बोलण्याचं नाटक करत असतो. आणि त्याचवेळी त्याने आणलेली जी नताशा म्हणून जी मुलगी आहे तिथे बेडवरती असते आणि तो म्हणत असतो की बायको चालेल, मिस यू, लव यू, असं म्हणत तो बायकोचा फोन अगदी प्रेमाने ठेवत असतो. म्हणजे सगळ्यांच्या समोर अगदी सोज्वळ चेहरा घेऊन फिरणारा
हा जो राकेश आहे तो प्रत्यक्षात मात्र खूपच नालायक माणूस असतो आणि आता राकेशच्या या जाळ्यात अडकणार असते ती म्हणजे ईश्वरी. ईश्वरीला या जाळ्यातून अर्णवच बाहेर काढणार असतो. अर्णव कशा पद्धतीनं बाहेर काढणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे तो बायकोशी बोलत असतो. समोर नताशा असते आणि बायकोचा फोन ठेवतो आणि म्हणतो, बायको बायको आता तुझं काम संपलेलं आहे. आणि मग तो आवाजाचा जो मोबाईल आहे तोही तो बाजूला ठेवतो. त्याचं हे सगळं विचित्र असं वागणं चालू असतं आणि त्याचबरोबर त्याचं हे जे वागणं आहे, समोर नताशा असते, अगदी हॉट अशी ती मुलगी असते आणि तिच्याकडे तो पाहू लागतो. इकडे अर्णव जेवायला आलेला असतो, त्याची चिडचिड सुरू झालेली असते आणि त्याचवेळी तिथे उभी असते ती म्हणजे अंजली. अंजली त्याला म्हणत असते, अर्णव काय झालंय? तेव्हा अर्णव म्हणतो की त्या मुलीने माझ्या आईसाठी असलेला फॅशन शो तो स्पॉईल केलेला आहे. मी तिला कधीच माफ करू शकत नाही, कारण तिने हे सगळं केलेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचवेळी अंजली त्याला समजवत असते, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तुझ्याकडून काहीतरी चुकत आहे असं ती बोलत असते. आकाशी तिथं असतो. अंजली म्हणते की अरे कदाचित त्या मुलीचा काहीच संबंध नसेल. इकडे अर्णव मात्र म्हणत असतो की नाही, संबंध त्याच मुलीचा आहे. अशा मुलींना तू ओळखत नाही, पैशांसाठी त्या काहीही करू शकतात, हे अर्णवचं बोलणं असतं. त्याचबरोबर इकडे अर्णवच्या डोळ्यासमोरून हिचा चेहरा काही जात नसतो. ईश्वरी त्याच्या डोळ्यासमोर येत असते. ईश्वरी त्याला म्हणालेली असते, माझा बाप्पा माझ्या पाठीशी आहे, माझं कोणीच काही बिघडवू शकत नाही असं ईश्वरी त्याला बोललेली असते. ते सगळं त्याला आठवत असतं. मग त्याला दाखवून द्यायचं असतं की बघ, तुझ्या बाप्पाने तुला वाचवलेलंच नाही आणि तुला वाचवणारही नाही, कारण मी अडकवलेलं आहे तुला, असं त्याचं म्हणणं असतं. आणि अशाच पद्धतीने तो रिॲक्टही होत असतो. त्याचवेळी उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे जयू अचानक त्रास सुरू झालेला आहे. जयू धाप लागलेली आहे आणि जयू जीव कासावीस होत आहे. नम्रता आणि त्याचबरोबर ईश्वरी दोघीही तिथं आहेत. मग तिथं असलेला इनहेलर जयू दिला जातो, पण जयू म्हणते की त्या इनहेलरमध्ये औषधच नाही आहे, आता दुसरा इनहेलर आणायचा असतो. मग नम्रता तिथे जयू असते आणि ईश्वरी म्हणते की मी केमिस्टकडे जाऊन येते, हा इनहेलर दाखवून दुसरा इनहेलर घेऊन येते, तोपर्यंत तू आत्याची काळजी घे असं म्हणत ती आत्याची काळजी घ्यायला सांगते. आणि ईश्वरी आता बाहेर पडलेली असते. ईश्वरीने आता तो इनहेलर विकत तर घेतलेला असतो, पण तो घरापर्यंत पोहोचायचा असतो, पण खूप ट्रॅफिक झालेलं असतं. ईश्वरीचा जो प्रोमो सुरुवातीला आपल्याला स्टार्टिंगला दाखवलेला होता, ईश्वरी तो इनहेलर घेऊन निघालेली आहे आणि ईश्वरी तिथे गाडी साईडला पॅक करते. काही झालं तरी आपल्या जयत्याचा जीव महत्त्वाचा आहे, यासाठी ईश्वरीने ते केलेलं असतं. ईश्वरी आता प्रत्येक गाड्यांवरती चढून वाट काढत आता पुढे निघालेली असते आणि त्याचवेळी ईश्वरी पडते ती म्हणजे अर्णवच्या गाडीवरती. अर्णवची गाडी ही त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेली असते आणि ईश्वरी येऊन त्या गाडीवरती धडकते आणि तिथे पडते. त्याचवेळी ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे पाहू लागतात आणि ईश्वरीच्या हातात असलेलं तिचं जे हेल्मेट आहे ते काचवर येऊन जोरदार आदळतं आणि अर्णवच्या गाडीच्या काचेला क्रॅक जातो आणि तिथेच अर्णवचा पारा चढलेला असतो. आता अर्णव आणि ईश्वरी ही यांची भेट पुन्हा झालेली आहे. पुन्हा त्यांचं भांडण होणार आणि नक्की कशी त्यांची लव्ह स्टोरी उदयास येणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवरती त्याचे अपडेट्स तुम्हाला रोजच्या रोज मिळतील. थँक्यू.